सो हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल अँड सो आज आपण बघणार आहोत युनिट 3 फॉर युअर सब्जेक्ट मायक्रो कंट्रोलर अँड ॲप्लिकेशन फॉर द स्टुडंट्स ऑफ सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर. ओके, सो आज आपण थर्ड युनिट स्टार्ट करणार आहोत. त्याआधी क्विकली फक्त एक क्विक ओव्हरव्ह्यू बघूया की सिलेबस काय आहे या युनिटमध्ये. तर 8051 या थर्ड युनिटमध्ये तुम्हाला असणार आहे टायमर्स, इंटरप्ट, सिरियल आणि पॅरल कम्युनिकेशन. ओके, तर टायमर आपल्याला शिकायचे, इंटरप्ट शिकायचे 8051 मधले, त्यानंतर सिरियल आणि पॅरल कम्युनिकेशन, आणि याच्यावरती सिरियल कम्युनिकेशन वरती तुम्हाला काही प्रोग्राम पण विचारले जातात एक्झाम मध्ये. तर हा टोटल 14 मार्क्सचा तुमचा युनिट आहे, थर्ड युनिट. तर आज आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत 3.1, जो की आहे टायमर काउंटर. त्यासाठी यूज होणारे दोन इम्पॉर्टंट रजिस्टर्स तुम्हाला बघायचे, टीमॉड, टीकॉन आणि ऍप्लिकेशन. हा प्रोग्राम सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारतात, टू जनरेट अ स्क्वेअर वेव्ह युझिंग टायमर और काउंटर, राईट. तर फर्स्ट आपण बघूया 8051 चे फीचर्स. तुम्ही बघितलेले आहेत, त्यामध्ये आपण क्लिअरली मेन्शन केलेले आहे की इन 8051 इट हॅज अ 2 काउंटर, आणि ते किती बीटचे आहेत? 16 बीटचे. म्हणून आपण इकडे फर्स्ट लिहिलेलं आहे की द 8051 हॅज 2 टायमर स्लॅश काउंटर. आता टायमर काउंटर काय आहे ते पण आपण बघणार आहोत. दोन्ही एकच आहे, फक्त थोडंसं चेंजेस आहे त्यामध्ये, ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर दोन आपल्याकडे टायमर आहेत, एक आहे T0, एक आहे T1. ओके, आणि ते त्याची साईज काय आहे तर 16 बीटचे टायमर आहेत आपल्याकडे. ओके, दोन 16 बीटचे टायमर आहेत. आता बघा की टायमरचं यूज काय. ओके, तर फर्स्ट जो यूज आहे तो आहे यूज टू मेजर अ टाइम, राईट. टाइम मेजर करण्यासाठी आपल्याला काय लागतं? टायमर लागतं. त्यानंतर काउंट एक्सटर्नल इव्हेंट, राईट. जसं तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला ज्यामध्ये तुम्ही काय करताय की एखाद्या गेट मधून नंबर ऑफ स्टुडंट किती पास झाले, ओके, हे मेजर करताय. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काही पल्सेस काउंट करावं लागेल, काही इव्हेंट काउंट करावं लागतील, राईट. त्यासाठी आपण टायमर किंवा काउंटर यूज करतो. त्यानंतर काही डिले जनरेट करायचं असेल, सपोज माझ्याकडे एक एलईडी आहे आणि हा एलईडी मला 1 सेकंद नंतर ऑन ऑफ करायचा आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आधी तुम्हाला एलईडी ऑन करावं लागेल, नंतर काही डिले द्यावा लागेल, राईट. हा डिले जनरेट करावा लागेल, पुन्हा ऑफ करावं लागेल त्याला, पुन्हा डिले आणि पुन्हा ऑन. ओके, तर या सगळ्या प्रोसेससाठी जो डिले लागणार आहे, ओके, तो डिले कसा तयार करायचा? तो डिले तयार करण्यासाठी आपल्याला टायमरची गरज पडेल. ओके, त्यानंतर क्लॉक पल्सेस. ओके, तुम्हाला काही एक्सटर्नल क्लॉक पल्सेस तयार करायचे असेल कंट्रोलर मधून, राईट, एक फिक्स फ्रिक्वेन्सीच्या किंवा फिक्स टाइम ड्युरेशनच्या, तर त्यासाठी तुम्हाला कशाचा यूज करावा लागेल? टायमरचा. ओके, तर हे झालं बेसिक अबाउट टायमर. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं या चॅप्टर मध्ये? सध्या तरी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की 8051 मध्ये दोन टायमर आहेत इंटरनली, राईट. आणि ते कोणते आहेत? T0, T1, आणि त्यांची साईज काय आहे तर 16 बीटचे टायमर आहेत. ओके, जसं आपण बघितलं की खूप सारे रजिस्टर आपले 8 बीटचे आहेत, बट जे टायमर आहेत, ओके, दोन टायमर आहेत, ते 16 बीटचे टायमर आहेत आपले. ओके, तर फर्स्ट आपण बघूया की टायमर जर तुम्हाला विचारलं तर टायमर काय आहे? व्हेन द टायमर इज लोडेड विथ व्हॅल्यू टू द टायमर रजिस्टर. ओके, टायमर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हार्डवेअर मध्ये? टायमर म्हणजे तुमच्याकडे दोन रजिस्टर आहेत, ओके, आणि त्या रजिस्टर मध्ये तुम्ही काय करू शकता? डायरेक्टली एखादी व्हॅल्यू लोड करू शकता. ओके, आणि त्यानंतर काय होईल की डिपेंड्स ऑन द इन्स्ट्रक्शन्स, तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देताय, ओके, त्यावरून काय होईल? तुमचं टायमर विल बी इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट 1 पर इच मशीन सायकल, राईट. म्हणजे काय होईल की सपोज माझ्याकडे इकडे एक टायमर आहे, ओके, टायमर आपल्याकडे किती आहे? 16 बीट. म्हणजे मी काय करू शकतो? त्या टायमर मध्ये मॅक्झिमम FFH ही व्हॅल्यू लोड करू शकतो. ओके, त्यानंतर हा काय होईल की जेव्हा तुम्ही एक मशीन सायकल एक्झिक्यूट कराल त्यावेळेस याची व्हॅल्यू काय होईल? एक ना कमी कमी होत जाईल किंवा वाढत जाईल, जर तुम्ही इनिशियली 000 हॅश लोड केलं तर. ओके, तर 16 बीटचा टायमर आहे म्हणून त्यात मॅक्सिमम व्हॅल्यू किती स्टोअर करू शकता तुम्ही? FFH. ओके, आणि मिनिमम 00. ओके, तर जसं तुम्ही इन्क्रीमेंट कराल तर नेक्स्ट तुमच्या टायमर मध्ये कोणती व्हॅल्यू लोड होईल? 0001H. ओके, त्यानंतर पुन्हा चेंज केलं तर 0002H. ओके, ही अप टू कुठपर्यंत? FFH. ओके, FFH का? 4 वेळेस का? कारण आपल्याला 16 बीटचा टायमर आहेत म्हणून. ओके, ओके, तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचे की टायमर मोड काय आहे आणि काउंटर मोड काय. ओके, दोन्हीही सेम आहेत, बट टायमर केव्हा म्हणायचं? जेव्हा आपण हे जे इंटरनल टायमर्स आहेत, ओके, ते इंटरनल क्लॉक मेजर करण्यासाठी वापरतो आपण. ओके,
इंटरनल क्लॉक मेजर करण्यासाठी जर तुम्ही याला यूज करत असाल तर याला म्हणतात टायमर. ओके. आणि काउंटर कधी म्हणतात, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल पल्स काउंट करता युजिंग दिस टायमर. ओके. एक्सटर्नल पल्सेस. ओके. इंटरनल क्लॉक मेजर करत असेल तर त्याला म्हणतात टायमर मोड. आणि जर एक्सटर्नल म्हणजेच कंट्रोलरच्या बाहेरून येणारा एखादा सिग्नल आणि त्यास म्हणजेच काय की कंट्रोलरला ऍज अ इनपुट किंवा एखादं बाहेरचं सिग्नल जर तुम्ही मेजर करत असाल तर त्या मोडला आपण काय म्हणतो, काउंटर मोड. ओके. तर यासाठी आपल्याकडे 2 रजिस्टर आहेत प्लस त्या 2 टायमरला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे अजून 2 स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत. ओके. सो जे कंट्रोल रजिस्टर आहेत स्पेशल फंक्शन रजिस्टर, ओके, ते तुम्हाला नेहमी परीक्षेला विचारले जातात. ओके. तर आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. तर बघा आपल्याकडे जे टायमर आहे, सपोज मी इथे T0 घेतोय. ओके. तर T0 काय आहे, हा तुमचा T0 आहे 16 बीटचा एक रजिस्टर आहे. बट आपला जो कंट्रोलर आहे तो काय आहे, 8 बीटचा कंट्रोलर आहे. राईट. 8051 मायक्रो कंट्रोलर हा 8 बीटचा आहे. त्यामुळे आपल्याकडे डायरेक्ट 16 बीटचे रजिस्टर खूप कमी आहेत. ओके. तर त्यासाठी आपल्याकडे काय आहे की T0 ला आपण 2 फॉर्म मध्ये तयार करतो. राईट. हा जो तुमचा T0 16 बीटचा टायमर आहे, ओके, याच्यामध्ये इंटरनली 2 रजिस्टर आहेत. ओके. आणि त्याला नाव देतो आपण TH0 आणि TL0. ओके. यामध्ये 8 बीट स्टोअर करतात, यामध्ये 8 बीट स्टोअर करतात. ओके. आणि कंबाईन मिळून काय बनतं तुमचं 16 बीटचा T0 टायमर. ओके. त्याला तुम्ही सेपरेटली पण यूज करू शकता किंवा कंबाईन मध्ये यूज करू शकता. आणि यामध्ये लक्षात ठेवायचंय की जो तुमचा लोअर बीट असणार आहे तो TL0 चा असणार आहे. म्हणजेच काय की TL0 चा LSB हा तुमचा टायमरचा LSB असणार. ओके. आणि TH0 ची जी 15 नंबरची बीट आहे ती असणार MSB. ओके. म्हणजे सपोज तुम्ही जर याच्यामध्ये एक व्हॅल्यू लोड केली, सपोज मी याच्यामध्ये FH जर लोड केला 4 टाइम FH, तर माझ्या या रजिस्टरची व्हॅल्यू काय होईल, आधी या एफ साठी बायनरी नंबर म्हणजेच 1111, राईट. त्यानंतर पुन्हा सेकंड एफ साठी 1111. ओके. हे झाले तुमचे लोअर 8 बीट रजिस्टर ऑफ T0. ओके. अगेन नेक्स्ट 8 बीट मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, नंबर स्टोअर करू शकतो. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही एक मशीन सायकल एक्झिक्यूट होईल त्यावेळेस यातली व्हॅल्यू काय होईल, 1 ना कमी होत जाईल. ओके. आणि ते सेपरेट रजिस्टर पण तुम्ही इकडे आपण दाखवले आहेत बघा. हा तुमचा TH0 आहे, हा TL0 आहे. ओके. हा D0, हा D7. आणि ज्यावेळेस तुम्ही कंबाईन मध्ये यूज करता त्यावेळेस हा D0, हा D8 आणि हा काय होईल तुमचा D15. ओके. अशा प्रकारे आपण 2 8 बीट रजिस्टर ऍज अ 16 बीट टायमर म्हणून यूज करू शकतो. तर आता आपण बघूया 16 बीट टायमर. तुम्हाला समजलं आपल्याकडे 16 बीटचं एक टायमर आहे जे आपण इंडिव्हिज्युअली लोड करू शकतो. TL0 आणि TH0 दोन्ही 8 बीट मिळून 16 बीटचं एक रजिस्टर बनतंय. त्यानंतर 16 बीट असल्यामुळे जी मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता हेक्साडेसिमल मध्ये ती असणार आहे FFFH. किंवा डेसिमल मध्ये जर विचारली तर हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 65,535. ओके. हा नंबर आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो मॅक्झिमम. याच्यापेक्षा जास्त आपण स्टोअर करू शकणार नाही. राईट. त्यानंतर जर ही व्हॅल्यू तुम्ही लोड केली आणि त्यानंतर तो पुन्हा तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन्स दिले, राईट, की इन्क्रीमेंट कर, तर यापुढे तो इन्क्रीमेंट होणार नाही. ओके. कारण त्यात मॅक्सिमम 16 बीट डेटा आपण स्टोअर करू शकतो किंवा 16 बीट पर्यंत तो स्टोअर करू शकतो. बट जर तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यू पेक्षा पण जास्त एक्सिड केली तर तो काय करेल, ऑटोमॅटिकली रिसेट होईल. राईट. म्हणजेच काय होईल की तुमचा टायमर या व्हॅल्यू नंतर पुन्हा रिसेट होऊन 00 पासून स्टार्ट होऊन जाईल. ओके. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे की 2 रजिस्टर आहेत आपल्याकडे. ओके. 2 रजिस्टर आहेत जे आपण यूज करणार आहोत टायमरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी. राईट. तर ते कोणते आहेत, त्यातला फर्स्ट जो आहे तो आहे Tmod. ओके. फर्स्ट वन रजिस्टर कोणता आहे, Tmod. याला म्हणतात टायमर मोड रजिस्टर. टायमर मोड रजिस्टर. ओके. आणि सेकंड आहे Tcon. याला म्हणतात टायमर कंट्रोल रजिस्टर.
ओके. स्पेशल फंक्शन रजिस्टर म्हणजे काय की त्याची प्रत्येक बीट तुम्ही बीट लेवलला कॉन्फिगर करू शकता, त्याला इंडिव्हिज्युअली हाय किंवा लो करू शकता आणि त्या बीटच्या स्टेटसवरून काय होणार, तुमच्या टायमरचे मोड किंवा त्याचे ऑपरेशन चेंज होणार. ओके. तर आधी आपण टी मॉड डिटेलमध्ये बघणार आहोत. टी मॉड एक्झॅक्टली आहे काय, त्यानंतर टी कॉन बघणार आहोत. ओके. आणि याचमध्ये आपल्याला कळेल की आपल्या टायमरमध्ये किती मोड ऑफ ऑपरेशन्स आहेत ते. ओके. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया टी मॉड पासून. टी मॉड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, टायमर मोड रजिस्टर. ओके. टायमर मोड रजिस्टर कशासाठी यूज करतात, यूज टू कॉन्फिगर और चेंज कॉन्फिगरेशन ऑफ टू टायमर्स. ओके. आपल्याकडे जे टायमर आहे T0 आणि T1, ओके, यांचे वेगवेगळे मोड्स आहेत, वेगवेगळे ऑपरेशन मोड्स आहेत आणि त्यांना कॉन्फिगर करण्यासाठी आपण कोणतं रजिस्टर यूज करणार, टी मॉड. ओके. म्हणजेच जर तुम्हाला टायमर यूज करायचा असेल, राईट, तुम्हाला जर टायमर रजिस्टर ऍक्सेस करायचं असेल, त्यावरती काही प्रोग्रामिंग करायचं असेल, बट त्यासाठी जे कॉन्फिगरेशन लागणार आहे त्यासाठी तुम्हाला टी मॉड रजिस्टर माहित असणं गरजेचं आहे. राईट. फर्स्ट तुम्हाला टी मॉड मध्ये सेटिंग्स अप्लाय करावं लागतील की तुम्हाला किती बीटचा टायमर पाहिजे, त्याचे ऑपरेशन कुठून पाहिजे, त्यात कोणती व्हॅल्यू लोड करायची, हे सगळं तुम्हाला टी मॉड मध्ये समजणार आहे. ओके. त्यानंतर बघा की टायमरचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स आहेत. राईट. टायमरचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन आहेत. तर फर्स्ट जो टाईप आहे तो आहे 16 बीट टायमर. म्हणजे जो तुमचा 16 बीट टायमर अवेलेबल आहे तो आपण ऍज इट इज यूज करणार. आपण यामध्ये मॅक्सिमम 16 बीट नंबर स्टोअर करू शकतो. त्यानंतर 8 बीट ऑटो रिलोड हा एक दुसरा टाईप आहे बघा, 8 बीट ऑटो रिलोड. ओके. हा पण खूप इंटरेस्टिंग आहे. प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला समजेल की 8 बीट ऑटो रिलोड हा तुमचं खूप काम कमी करतो. राईट. यामध्ये काय असतं की जसं तुमच्याकडे 2 टायमर रजिस्टर आहेत. ओके. आपण बघितलं आपल्याकडे 2 टायमर रजिस्टर आहे, एक आहे TL0, एक आहे TH0. ओके. हे दोन्ही मिळून आपलं एक टायमर बनतं. तर यामध्ये काय होतं, फक्त या लोअर 8 बीटला ऍज अ टायमर म्हणून यूज करतात. राईट. आणि हायर 8 बीट काय करतात, एक नंबर स्टोअर करण्यासाठी यूज करतात. ओके. आपण डिटेलमध्ये याचं ऑपरेशन बघणार आहोत. आता फक्त समजून घ्या 8 बीट ऑटो रिलोड. त्यानंतर ऍज अ 13 बीट टायमर म्हणून तुम्ही सुद्धा वापरू शकता. बघा आपल्याकडे मॅक्सिमम टायमर आहे 16 बीटचा, बट तुम्हाला 16 बीट व्हॅल्यू लागतच नाहीये. तुम्ही खूप कमी व्हॅल्यू त्यामध्ये लोड करणार आहे, तर तुम्ही फक्त 13 बीट वापरू शकता टायमरचे. ओके. आणि बाकीची बीट तुम्ही अनयूज ठेवू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता, 8 बीट सेपरेट टायमर वापरू शकता. सपोज माझ्याकडे T0 आणि T1 हे दोन 16 बीटचे टायमर आहेत. राईट. बट मी जर 8 बीटचे इंडिव्हिज्युअली टायमर वापरले तर माझ्याकडे टोटल किती, 8 बीटचे 4 टायमर होतील. ओके. म्हणजे मी 4 डिफरंट ऍप्लिकेशनसाठी हे 2 टायमर यूज करू शकतो. बट तुम्हाला त्यामध्ये मॅक्सिमम 8 बीटची जी लिमिट आहे FFH तीच व्हॅल्यू तुम्हाला लोड करता येईल. ओके. 16 बीट तुम्हाला पूर्ण ऍट अ टाइम ऍक्सेस करता येणार नाही जर तुम्ही या मोडमध्ये टायमर यूज केला तर. ओके. सर हे झाले कॉन्फिगरेशन ऑफ टायमर्स. 4 टाईपचे कॉन्फिगरेशन आहेत, हे तुम्ही सेट करू शकता युझिंग टी मॉड. सो द नेक्स्ट बघूया आपण टी मॉडचं कॉन्फिगरेशन. त्यामध्ये काय आहे, 8 बीटचा हा रजिस्टर आहे, स्पेशल फंक्शन रजिस्टर. त्यामध्ये ही झाली तुमची D0 बीट आणि ही झाली D7 बीट. ओके. 8 बीट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, पण इकडे 8 बीट लक्षातच ठेवायचे नाहीये, मी तुम्हाला सांगतोय. फक्त 4 बीट तुम्ही लक्षात ठेवा. राईट. या 4 बीट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर या नेक्स्ट 4 बीट ऍज इट इज आहेत, सेम आहेत. ओके. फक्त डिफरन्स काय आहे की या 4 बीट ज्या आहेत तुमच्या, या असणार आहेत तुमच्या टायमर 0 साठी आणि ज्या नेक्स्ट 4 बीट आहेत त्या असणार आहे टायमर 1 साठी. ओके. बाकी ऑपरेशन सेम असणार आहे दोघांचं, काहीही डिफरन्स नाहीये त्याच्यामध्ये. ओके. आता आपण काय करूया, प्रत्येक बीटचं बीट वाईज ऑपरेशन बघूया. तर फर्स्ट बघा इकडे आहे गेट 1. ओके. गेट 1 म्हणजे तुमची D7 नंबरची बीट. ओके. तर D7चं फंक्शन काय आहे की ही बीट काय करते, कंट्रोल रन स्टॉप ऑफ टायमर 1 बाय सिग्नल गिव्हिंग टू द पिन INT1 बार. राईट. म्हणजेच काय करतो हा की तुमचा जो टायमर 1 आहे त्याचं जे ऑपरेशन आहे रन किंवा स्टॉप करायचं, हा कंट्रोल करतो. बट कंट्रोल कसा करतो, बाय गिव्हिंग सिग्नल टू पिन इंटिजर 1. ओके. जे तुमचं पोर्ट 3 नंबरची पिन आहे. ओके. त्याला सिग्नल देऊन. तर याच्यामध्ये 2 कंडिशन आहे. एक बघा, जर गेट 1 असेल, ओके, गेट 1 असेल तर हा काय करेल, हा स्टार्ट टायमर करेल. ओके. स्टार्ट टायमर. बट त्यासाठी आधी तो काय करेल, काही प्री कंडिशन चेक करेल. आणि त्यासाठी कोणत्या कंडिशन आहेत की तुमची जी TR1 बीट आहे ती हाय पाहिजे. TR1 बीट आपण शिकणार आहोत, ही तुमच्या टीकॉन मध्ये असणार आहे. ओके.
आणि अजून एक कंडिशन आहे की तुमची जी सिग्नल आहे तुमच्या INT1 बार वरती, राईट, म्हणजेच तुमचा पोर्ट 3.3 ला सुद्धा काय पाहिजे, हाय पाहिजे. ओके, तर लक्षात ठेवा गेट 1 काय करतो, कंट्रोल करतो. हा डायरेक्टली टायमरला ऑन ऑफ करत नाही. ओके, डायरेक्टली टायमरला ऑन ऑफ करण्यासाठी तुमची TR1 बीट आपण यूज करणार आहोत, राईट, पण नेक्स्ट रजिस्टर मध्ये ती बघणार आहोत. बट हा काय करतो, त्याला सपोर्ट करतो इन ऍडिशन ऑफ अजून एक पिन मॉनिटर करून, कोणती, इंटिजर किंवा पोर्ट 3.3 ची. ओके, तर हे झालं 1 असेल तर. आता जर गेट 0 असेल तर तो काय करेल, फक्त TR1 सेट आहे का बघल आणि टायमरला स्टार्ट करेल. ओके, जर तो गेट 0 असेल तर या केसमध्ये तो INT1 ला मॉनिटर करणार नाही. ओके, तो INT1 इंटिजर जे तुमची पिन आहे P3.3 ला मॉनिटर करणार नाही. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की गेट जर 1 असेल तर तो काय करेल, TR1 आणि INT1 या दोघांचं स्टेटस चेंज करेल. दोघं हाय असेल तर हा टायमर स्टार्ट करेल, राईट. बट गेट 0 असेल तर तो INT जे तुमचं सिग्नल आहे त्याला चेक करणार नाही INT1 ला, तो डायरेक्टली काय करेल, तुमच्या टायमरला स्टार्ट करेल. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. गेट 1 कशासाठी यूज करतात, सिमिलर टू गेट 0 कशासाठी यूज करतात, काही चेंज करायचं नाहीये. फक्त काय सांगायचंय की कंट्रोल रन स्टॉप ऑफ टायमर 0. ओके, बाकी काहीच नाहीये. तो काय करतो, फक्त टायमर 0 ला कंट्रोल करतो आणि हा काय करतो, टायमर 1 ला. आणि जसं हा इकडे तुम्ही INT1 चं स्टेटस चेक करतो, तसं गेट 0 मध्ये तो कशा स्टेटस चेक करेल, INT0 चं. ओके, इकडे टायमर 1 आहे म्हणून इकडे INT1 घ्या, पोर्ट 3.3, आणि या पिन साठी गेट 0 साठी INT0 आणि पोर्ट 3.2. त्यानंतर नेक्स्ट तुमचा बीट आहे CT1. CT1 कशासाठी यूज करतात बघा, सिलेक्ट पल्सेस विच आर, हा कशासाठी यूज करतात, CT1 सिलेक्ट पल्सेस विच आर टू बी काउंटेड बाय टायमर. ओके, आपण आधीच बघितलं की आपल्याकडे 2 मोड आहेत टायमर काउंटर, एक इंटरनल पल्सेस साठी, एक एक्सटर्नल साठी. ओके, तर त्यासाठी आपण ही बीट यूज करणार, राईट. ओके, तर C/T1, राईट, T1 म्हणजे टायमर 1 साठी. तर हा काय करेल की टायमर 1 चं जे तुमचं ऑपरेशन आहे तो काय करेल, टायमर 1 काउंट पल्सेस फ्रॉम एक्सटर्नल इनपुट पिन. ओके, जी तुमची पिन आहे 3.5 या पिन वरती जी एक्सटर्नल पल्स येते तो काउंट करेल जर तुम्ही C-T1 1 ठेवला तर. ओके, आणि तो जर 0 असेल तर तो काय करेल, इंटरनल ऑसिलेटरची पल्सेस काउंट करेल, राईट. ओके, समजलं. C/T1 चं फंक्शन काय आहे, जर 1 असेल तर तो एक्सटर्नल पल्सेस काउंट करेल, जे पल्सेस तुम्हाला पोर्ट नंबर 3.5 ला येतील, आणि जर 0 असेल तर तो काय करेल, काउंट इंटरनल ऑसिलेटर पल्सेस, तुमच्याकडे जे इंटरनल ऑसिलेटर आहे त्याच्या पल्सेस तो काउंट करेल. ओके, हे झालं तुमच्या 2 बीट साठी. आपण काय बघितलं, गेट 1 आणि C-T1. ओके, सिमिलर टू तुमचं गेट 0 आणि C-T0 मध्ये सुद्धा जास्त डिफरन्स नाहीये. फक्त काय चेंज होईल, तुमचं सिमिलर ऑपरेशन तो टायमर 0 साठी करेल, जसं इकडे तो टायमर 1 साठी करतोय, राईट. हा तुमचा टीमॉड रजिस्टर आहे. आणि आपण आता बघणार आहोत की T1M1 आणि T1M0 यांचं फंक्शन काय. सिमिलर फंक्शन तुमचं असणार आहे T0M1 आणि T0M0 चं. ओके, फक्त तो टायमर 0 साठी करणार, राईट. तर बघा, आपल्याकडे जर 2 बीट असेल तर त्याचे 4 कॉम्बिनेशन्स बनतात, राईट. आपण तिकडे लिहून घेतले. 0-0 असेल तर मोड कोणता असेल, 0-1 असेल तर काय असेल, 1-0 आणि 1-1. ओके, तर बेसिकली हे 2 बीट कशासाठी वापरतात, टू कॉन्फिगर द ऑपरेशन ऑफ टायमर, राईट, किंवा टायमरचे मोड सिलेक्शन साठी. तर आपल्याकडे लक्षात ठेवायचे, आपल्याकडे 4 मोड आहेत टायमरचे, राईट. तर फर्स्ट आहेत, जर बोथ बीट तुमच्या T1M0 आणि T1M1 हे दोन्ही जर 0-0 असेल तर हा ऍज अ 13 बीट टायमर ऍक्ट करेल, ऍज अ 13 बीट टायमर. ओरिजिनली आपला टायमर किती आहे, 16 बीट, बट जर तुम्ही हे दोन्ही बीट 0-0 ठेवले तर तो बाय डिफॉल्ट 13 बीट म्हणून ऍक्ट करेल, राईट. जर तुम्हाला 16 बीट टायमर यूज करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, T1M01 आणि T1M1 0. ओके, म्हणजे जर तुम्ही 0-1 सेट केलं तर तुम्ही ऍज अ 16 बीट टायमर म्हणून यूज करू शकता. ओके, त्यानंतर जर 1-0 असेल तर, जर T1M1 1 असेल आणि T1M0 0 असेल तर हा 8 बीट ऑटो रिलोड म्हणून तुम्ही हा टायमर
कॉन्फिगर करू शकता. राईट. त्यानंतर जर 1-1 असेल तर स्प्लिट मोड. स्प्लिट मोड म्हणजे काय की दोन इंडिव्हिज्युअली 8 बीटचे टायमर तुम्ही ऍक्सेस करू शकता. राईट. सेपरेट दोन टायमर, म्हणजे जसं आपण 16 बीटचे आपल्याकडे जे टायमर आहेत TL0 आणि TH0, तर ते आपण इझिली TL0 सेपरेट टायमर ऍक्सेस करू शकतो, TH0 ऍज अ सेपरेट टायमर ऍक्सेस करू शकतो. सो हे झालं अबाउट दिस 4 बीट्स. राईट. हे 4 बीट तुमचे T1 च्या रिलेटेड आहे. त्यानंतर सेम फंक्शनॅलिटी तुमच्या अदर पिन साठी सुद्धा असणार आहेत. राईट. जसं मी इकडे जर अजून लिहिलं T0M1 आणि T0M0. ओके. पुन्हा याचं कॉम्बिनेशन काय होईल, कॉम्बिनेशन 0001 10 आणि 11, आणि इकडे पण सेम ऑपरेशन असणार आहे. हा 13 बीट म्हणून ऍक्ट करेल. राईट. बट या केसमध्ये हा T1 ला कॉन्फिगर करेल. राईट. टायमर 1 ला, आणि या केसमध्ये हा टायमर 0 ला कॉन्फिगर करेल. फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि सेम टेबल तुम्हाला पुन्हा ड्रॉ करून सांगायचंय की 16 बीट टायमर बट फॉर T0, टायमर T0, टायमर T1. ओके. 4 बीट आपण यूज करणार आहे टायमर 0 साठी, आणि शेवटचे 4 बीट यूज करणार आहे टायमर 1 साठी. बाकीची फंक्शनॅलिटी ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे, फक्त जे सिग्नल तो कंट्रोल करतो त्या सिग्नलचं नेम चेंज होईल. राईट. हे झालं ऑल अबाउट टी मॉड. आता आपण नेक्स्ट रजिस्टर बघूया, टीकॉन. ओके. तर नेक्स्ट तुमचा रजिस्टर आहे टीकॉन, टायमर कंट्रोल रजिस्टर. बट या रजिस्टरचे फक्त जे 4 बीट आहेत फ्रॉम D0 टू D7. ओके. हे फक्त 4 बीट हे टायमरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी वापरतात, आणि जे रिमेनिंग बीट आहेत IT0, IE0, IT1 आणि IE0 हे इंटरप्ट कंट्रोलसाठी वापरतात. ओके. बट याचं नाव टायमर कंट्रोल रजिस्टर आहे. बट 4 बीट यूज फॉर timer operation control and 4 bit used for interrupt operation control. So we'll see the first 4 bits related to timer operations. Right. So start with TF1. Right. This D7 bit. तर काय होते बघा, यू नो दॅट की जे तुमचं टायमर आहे, राईट, तुमचं T1 टायमर आहे 16 बीटचं. राईट. 16 बीट टायमर मध्ये तुम्ही मॅक्स व्हॅल्यू किती स्टोअर करू शकता, F F F H. ओके. बट यानंतर पण तुम्ही इन्क्रीमेंट केलं तर नेक्स्ट व्हॅल्यू काय होईल, 000H, म्हणजेच तो काय होईल, रिसेट होईल. राईट. तुमचा टायमर मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच झाल्यावर तो रिसेट होईल. बट तुम्हाला समजलं पाहिजे की तो रिसेट झालाय की नाही, किंवा हाऊ कॅन यू अंडरस्टँड दॅट दिस टायमर इज ओव्हरफ्लो ऑर नॉट. त्यासाठी काय होईल की एक बीट आहे आपल्याकडे जे आपण यूज करतो, म्हणजेच TF1. राईट. तर त्या केसमध्ये काय होईल, जर तुमचा टायमर 1 ओव्हरफ्लो झाला तर तुमची TF1 बीट ही 1 होईल, म्हणजेच सेट होईल. ओके. तर ही बीट कशासाठी यूज करतात, टायमर 1 ओव्हरफ्लो फ्लॅग. राईट. म्हणजेच ही काय आहे, तुमची फ्लॅग आहे. राईट. जर तुम्ही एखाद्या प्रोग्रामिंग मध्ये टायमर 1 यूज केलं, राईट, एका प्रोग्राम मध्ये, आणि त्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट वेळेनंतर काय होईल, पर्टिक्युलर सायकल नंतर तुमचं टायमर ओव्हरफ्लो होईल. राईट. एक्सीड होईल आणि ते पुन्हा 0-0 होईल. बट ते तुम्हाला समजलं पाहिजे, किंवा ज्यावेळेस आपण लूपिंगचे प्रोग्राम करू की ऑटोमॅटिक तुमचं टायमर ओव्हरफ्लो झाल्यानंतर काही अलार्म वाजला पाहिजे किंवा काही LED इंडिकेट झाला पाहिजे, तर त्यावेळेस आपण काय करणार, ही TF1 बीट कंटिन्युअस मॉनिटर करणार. सो ही बीट आपल्याला काय सांगेल की आपलं टायमर ओव्हरफ्लो झालंय का किंवा रिसेट झालंय का. राईट. रिसेट पण होणार ज्यावेळेस तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यू पासून त्याला इन्क्रीमेंट कराल तर तो कुठे येईल, 0-0 ला येईल. राईट. तर याला म्हणतात ओव्हरफ्लो फ्लॅग, आणि हिला आपण सॉफ्टवेअर थ्रू कंट्रोल करू शकतो. राईट. आपण हिला सॉफ्टवेअरना सेट करू शकतो आपण इन्स्ट्रक्शन यूज करून. राईट. आणि हिला मॉनिटर करून आपण हिला प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा यूज करू शकतो. त्यामुळे तुम्हाला समजलंय TF1 बीटचं इम्पॉर्टन्स काय आहे. ओके. सेम TF0 जर तुम्हाला विचारलं, TF0चं काय आहे, हा सेम ऑपरेशन आहे, फक्त टायमर 0 साठी आहे. टायमर 0 ओव्हरफ्लो फ्लॅग. ओके. यामध्ये काय होईल, हा टायमर 1 चे स्टेटस मॉनिटर करेन, इकडे हा टायमर 0चं स्टेटस मॉनिटर करेन. राईट. टायमर 0 जर FF पासून 00H वर आला तर तो काय करेल, ऑटोमॅटिक या बीटला सेट करेल. राईट. हा तुम्हाला ओव्हरफ्लो फ्लॅग सेट होईल, टायमर 0 ओव्हरफ्लो फ्लॅग आणि टायमर 1. तर हे 2 बीट तुम्हाला समजल्या, एक D7 आणि दुसरी D5 कशासाठी यूज करतात. राईट. लक्षात कसं ठेवायचं, आधी टायमर 1 चे 2 बीट आहेत, एक फ्लॅग बीट, एक सेट बीट. राईट. फ्लॅग बीट, रन बीट,
त्यानंतर पुन्हा टायमर 0 ची फ्लॅग बीट, टायमर 0 रन बीट आणि ह्या 4 बीट इंटरप्टच्या, त्या पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर हे झाले बेसिक ऑपरेशन ऑफ TF1 आणि TF0, राईट. तर हे ऑटोमॅटिकली स्टेट कधी होईल, ज्यावेळेस तुमचा टायमर हा ओव्हरफ्लो होईल. आता बघूया TR1 बीट कशासाठी यूज करतात. TR1 बीट म्हणजेच काय, याला म्हणतात टायमर रन बीट, राईट. आता आपण बघितलं की जे आपण गेट 1 बघितलं, राईट. टीमॉड रजिस्टर मधली जी गेट 1 किंवा गेट 0 बीट आहे, ती काय करते, तुमची TR1 चं स्टेटस मॉनिटर करते, प्लस तुमच्या इंटरप्ट सिग्नलचं स्टेटस मॉनिटर करते, INT0 किंवा INT1, राईट. आणि त्यावरून तो डिसाईड करतो की टायमरला रन करायचं की स्टॉप करायचं. ओके, बट इकडे काय आहे की TR1 आपल्याला आधी काय करावं लागते, सेट किंवा रिसेट करायचं असेल. जर तुम्हाला टायमर रन करायचं असेल तर दिस बीट मस्ट बी हाय, किंवा याला तुम्हाला 1 सेट करावं लागेल. तर जर TR1 नावाची बीट जर 1 असेल तर तुमचा टायमर काय होईल, ऑन होईल. टायमर 1 टर्न ऑन. ओके, त्यानंतर TR1 जर 0 असेल तर काय होईल, तुमचा टायमर 1 टर्न ऑफ, राईट. हे झालं तुमच्या TR1 साठी. आता मला जर TR0 चं लिहायचं असेल तर मी सेम नोट डाऊन करेल, कारण त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये, फक्त तो टायमर, इथे आपण टायमर 1 नोट डाऊन केलंय, इकडे आपल्याला टायमर 0 करावं लागेल. तर TR0 अगेन, त्याला तुम्ही असं म्हणू शकता टायमर 0 रन बीट, राईट. जर माझा TR0 1 असेल तर टायमर 0 टर्न ऑन होईल, राईट. जर TR0 बीट जर 0 असेल तर टायमर 0 काय होईल, तुमचा ऑफ राहील, राईट. हेच तुम्हाला नोट डाऊन करायचं या बीटमध्ये. जनरली कसं विचारतात बघा, की ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ TCON रजिस्टर अँड एक्सप्लेन इच बीट, राईट. हा क्वेश्चन तुम्हाला 6 मार्कला पण विचारू शकतात, कारण यामध्ये काय असतं की प्रत्येक बीटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यावं लागतं. प्लस तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे की जर मी TR0 लिहितोय तर मला हे माहित असणं आवश्यक आहे की TR0 जर 1 असेल तर काय होईल, TR0 0 असेल तर काय होईल, किंवा तो रिसेट झाल्यानंतर त्यात काही अजून ऑपरेशन होतंय का. ओके, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक बीटसाठी ठेवाव्या लागतात. यावरूनच तुमचं जे प्रोग्रामिंगचं जे थिंकिंग असेल ती या बेसिसवर डेव्हलप होईल, राईट. कारण सपोज तुम्हाला टायमर यूज करायचा आहे, राईट, तुम्हाला एखादा प्रोग्राम करायचा आहे रिलेटेड टू टायमर, तुम्ही त्यामध्ये टायमर 1 यूज करताय, तर त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे की फर्स्ट तुम्हाला काय करावं लागेल, टिकॉन रजिस्टर मधली जी TR1 बीट आहे ही सेट करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही हा प्रोग्राम मध्ये यूज करू शकता. सो नेक्स्ट बीट इज IE0 अँड IE1, राईट. इथे D1 आणि D3, राईट. तुम्हाला समजलंय IE0 आणि IE1 हे इंटरप्ट रिलेटेड बीट आहेत. ओके, इट स्टँड फॉर एक्सटर्नल इंटरप्ट फ्लॅग. ओके, IE0 आणि IE1 हे एक्सटर्नल इंटरप्ट फ्लॅग इंडिकेट करण्यासाठी यूज करतात. तर त्याचा उपयोग काय बघा, indicate external interrupt is activated or not. Okay, so why we use this IE0 and IE1 bit to indicate that the external interrupt is activated or not. Okay, then अजून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, when it is a set, हा काय करेल, ऍक्टिव्हेट एक्सटर्नल सिग्नल, राईट. एक्सटर्नल सिग्नल ऍक्टिव्हेट करेल जर तो सेट असेल तर. आणि क्लिअर ऑटोमॅटिकली वेन वेक्टर टू द लोकेशन 0013 अँड 0003H फॉर IE0. ओके, तो काय करेल, ऑटोमॅटिकली क्लिअर्ड होईल आणि रिस्पेक्टिव्ह वेक्टर लोकेशनला रिडायरेक्ट करेल, राईट. त्यानंतर सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही हे बीट सेट करू शकता, IE0 आणि IE1. ओके, तर तुम्हाला काय सांगायचं, हे 4 बीट तुम्ही कशासाठी यूज करतात, टू सेटअप एक्सटर्नल इंटरप्ट फ्लॅग मॉनिटर करण्यासाठी, राईट. एक्सटर्नल इंटरप्ट फ्लॅग. सो द नेक्स्ट बीट जे आहेत IT0 आणि IT01, राईट. दोन बीट आपण यूज करतो टू डिसाइड द ट्रिगर टाइप्स ऑफ इंटरप्ट सिग्नल, राईट. सो इंटरनल इंटरप्ट टाइप, राईट. सो ज्या दोन बीट आहेत IT0 आणि IT01, ह्या इंटरप्टचे ट्रिगर टाइप डिफाईन करण्यासाठी यूज करतात. जनरली आपल्याकडे दोन टाइपचे ट्रिगर आहेत बघा, आपण सिम्पली बघूया. सपोज एक तुमचा पल्स आला, हा इंटरप्ट आला, राईट. तर ट्रिगर टाइप म्हणजे काय, एज. ओके, तर दोन टाइपचे ट्रिगर आहेत आपल्याकडे. फर्स्ट वन असतो एज ट्रिगर, राईट, एज ट्रिगर. आणि सेकंड वन असतो लेवल ट्रिगर, राईट. तर बघा याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय,
जर तुमच्या IT0 आणि IT1 बीट, IT0 अँड IT1 बीट जर 1 असेल तर हा इच ट्रिगर टाइप म्हणून त्याला कॉन्फिगर करेल, राईट, किंवा तो इच ट्रिगरना त्याला डिटेक्ट करेल. आणि जर हे 0 असेल तर तो लेवल ट्रिगर करेल. ओके, तर बघा, ही सपोज हा सिग्नल आलाय तुमचा इंटरप्टचा, तर इच ट्रिगर म्हणजे काय, तो या ट्रिगरला या पॉइंटला ज्यावेळेस तुमचा हा फ्रॉम 0 टू 5 जातोय किंवा हाय होतोय, 0 टू लो टू हाय होतोय. ओके, तर या लेवलला तो काय करेल, त्याला डिटेक्ट करेल. ओके, याच्यामध्ये पण पुन्हा 2 टाइप्स असतात. एक असतं रायझिंग एज आणि एक असतं फॉलिंग एज, राईट. रायझिंग एज म्हणजे तुमचं या पॉइंटला, फॉलिंग एज म्हणजे या पॉइंटला. ओके, आणि लेवल ट्रिगर म्हणजे काय, की ज्यावेळेस तो पूर्ण हाय होईल, ओके, त्यावेळेस तो त्याला डिटेक्ट करेल, म्हणजेच ही तुमची लेवल ट्रिगर झाला, राईट. म्हणजे तो या पॉइंटला त्याला इंटरप्टला डिटेक्ट करेल. ओके, तर यावरून सुद्धा थोडंसं टायमिंगचं तुम्ही बघू शकता. इकडे इट्स ट्रिगर म्हणजे तो खूप आधीच त्याला डिटेक्ट करतोय. ओके, आणि यासाठी त्याला थोडासा टाइम, म्हणजे जो तुमचा राईज टाइम असेल, ऍक्च्युअल जी स्क्वेअर वेव्ह असते तिचा राईज टाइम असा असतो. ओके, थोडासा स्लो. ओके, ही झाली तुमची प्रॅक्टिकल स्क्वेअर वेव्ह, म्हणजे जी ऍक्च्युअल मध्ये असते. ओके, ऍक्च्युअल मध्ये जो तुमचा राईज टाइम असतो त्यासाठी थोडंसं तुम्हाला वेळ लागेल राईज टाइम, तो पण इन टर्म्स ऑफ नॅनो सेकंद मध्ये वगैरे असतो. ओके, बट ऍक्च्युअल जी स्क्वेअर वेव्ह आहे ही झाली तुमची आयडल स्क्वेअर वेव्ह, ज्यामध्ये तुम्ही अप्रॉक्सिमेटली एकदम 0 राईज टाइम, फॉल टाइम कन्सिडर करता. ओके, बट ऍक्च्युअल मध्ये जे राईज टाइम असतो तो या टाइप मध्ये असतो बघा. ओके, तर या केसमध्ये तुमचं इच ट्रिगर आहे की लेवल ट्रिगर आहे यावरती सुद्धा तुमच्या ऍप्लिकेशन वरती डिपेंड असतं, राईट. ज्यावेळेस तुम्ही व्हेरी क्रिटिकल ऍप्लिकेशन वरती काम करता, डिफेन्स रिलेटेड असेल, मिसाईल लॉन्चिंग असेल, ओके, इन दॅट केस इवन द नॅनो सेकंद इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागतं की तुम्ही कोणत्या टाईपचा लेवल ट्रिगर केलंय की इट्स ट्रिगर केलंय. ओके, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की IT0 आणि IT1 बीट कशासाठी यूज करतात, to decide that the internal interrupt is either its trigger or level trigger. ओके, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. सो हे झालं ऑल अबाउट टीकॉन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की टायमरचे डिफरंट मोड. ओके, आणि त्यानंतर स्क्वेअर वेव्ह जनरेशनचा प्रोग्राम, जो की व्हेरी इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू.